कल्याण डॉक्टर मारहाण प्रकरणासंदर्भातली एक मोठी बातमी आहे। मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। कल्याण डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये त्याला जामीन मंजूर झालेला आहे। 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर रमेश म्हात्रेला जामीन मंजूर करण्यात आलाय। इतर 3 आरोपी न्यायालयीन कोठडीमध्येच राहणार आहेत। न्यायालयामध्ये आज दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद करण्यात आला। जर रमेश म्हात्रेला जामीन दिला तर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल अशा प्रकारचा दावा करण्यात आला। सरकारी वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला। तर दुसरीकडे आरोग्याच्या कारणावरून जामीन मंजूर करावा अशी मागणी आणि विनंती कोर्टाला रमेश म्हात्रेच्या वकिलांनी केली आणि त्यानंतर आता 50,000च्या जात मुचलक्यावर रमेश म्हात्रेला जामीन मंजूर झालेला आहे। थेट जाऊयात कल्याणला। आपले प्रतिनिधी आतिश भोईर आपल्या सोबत आहेत। आतिश, आपण बघतोय या रमेश म्हात्रेचं जे कृत्य होतं ते संताप आणणारं होतं आणि आता त्याला जामीन मंजूर झालेला आहे। नक्कीच रमेश म्हात्रे आहे संदीप, त्यांना जामीन मंजूर करण्यात आलेले 50,000च्या जात मुचलक्यावरती त्यांना जामीन मंजूर करण्यात आलेलं। जे सरकारी वकील होते त्यांनी सांगितलेलं की त्यांना त्यांना जामीन दिलं तर जे त्यांचे पुरावे जे आहे ते नष्ट केले जातील, त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करू नये। मात्र जे आरोपीचे वकील जे पत्की होते त्यांनी सांगितलं की त्यांची जी प्रकृती आहे ती खराब आहे आणि याच्या अगोदर त्यांच्यावरती जे गुन्हे होते ते पण संपूर्णपणे नष्ट झालेले आहे। कोणतेही आता त्यांच्यावरती केसेस नाहीये आणि त्यांना मेडिकल इश्यू पण आहे, त्याच्यामुळे त्यांना आणि त्यांचा वय जो आहे तो 73 वय, त्यामुळे त्यांच्यावरती जामीन मंजूर करावा। हे सर्व न्यायाधीशांकडे दोन्ही वकील त्यांचा युक्तिवाद झाल्यानंतर त्यांना अखेर 50,000च्या जात मुचलक्यावरती त्यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। तर 3 जे अगदी आतिश, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय। आपल्या सोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आहेत। सुषमाताई, आपण बघतोय मारकुटा रमेश म्हात्रेला जामीन मंजूर झालाय। हॅलो, हा सुषमाताई, आपण बघतोय डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेला जामीन मंजूर केलाय कोर्टानं। मला काही फार आश्चर्य वाटत नाही ही बातमी बघून। फारच स्वाभाविक आहे। उलट त्याला अटक झाली आणि त्याला पोलिसांना हजर करावं लागलं। पोलिसांना बिचारांना किती कष्ट करावे लागले, किती ब्रह्महत्येचं पातक त्यांच्या डोक्यावर गेलं असं म्हणण्याचा हा सगळा काळ आहे। उलट खूप असाध्य रोगाने जर्जर रमेश म्हात्रेंना आता तात्काळ ऑपरेशन थिएटर मध्येच न्यायची वेळ आलेली असेल अशा थाटात जे काही दाखवलं जातंय चित्र हे भयंकर आहे। म्हणजे इथे डॉक्टर्स किंवा महिला यांचा मान सन्मान सुरक्षा याला काहीच किंमत नाही, हे पुढे एकदा स्पष्ट होतं। सुषमाताई, गुन्हा दाखल करताना त्या रमेश म्हात्रेला लगेच जामीन मिळेल अशा प्रकारचे गुन्हे थातुरमातुर दाखल केलेत असा आरोप आहे, तुम्हाला वाटतंय? तुम्हाला काय होतं ना की न्यायालयाची एक तांत्रिक गोष्ट असते की त्यांनी कुठल्या मुद्द्यांवर कुठल्या ग्राउंडवर निकाल द्यायचे आहेत आणि या सगळ्यांमध्ये भूमिका महत्वाची असते ती तपाशी अंमलदाराची। तपाशी अंमल काय त्याच्यामध्ये ग्राउंड दाखवत आहे हे जास्त महत्वाचं। इथे जे तपाशी अंमलदार किंवा जे पोलीस निरीक्षक वगैरे होते ही माणसं साधी रमेश म्हात्रेंचं नाव घ्यायला सुद्धा घाबरत होती। त्यांच्याकडून खरंच किती तथ्य समोर आणली गेली असतील शंका आहे आणि ती तथ्य जर न्यायालयासमोर मांडली नसतील तर न्यायालयाकडनं जामीन मिळणं स्वाभाविक आहे। अगदी सुषमाताई, धन्यवाद, तुम्ही झी 24 तासशी बोललात त्याबद्दल। आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण आपल्यासोबत आहेत। विद्याताई, आपण बघतोय डॉक्टरांना मारहाण प्रकरणामध्ये आता रमेश म्हात्रेला जामीन मंजूर केलाय। आरोग्याच्या कारणासाठी जामीन मंजूर केलाय। 50,000च्या जात मुचलक्यावर जामीनावर सुटका होणार आहे। आता नाही, आता न्यायालयाला जे योग्य वाटतं ते न्यायालयाने निर्णय दिलेला आहे आणि त्यांना जामीन मिळाला असेल तर तो आपल्याला ऍक्सेप्ट करणं म्हणजे करावाच लागेल। परंतु पोलीस स्टेशनवर जिथे गुन्हे नोंदवले जातात तिथे त्यांच्यावरती कुठली कलम लावली ते महत्वाची आहे। म्हणजे अशी कलम लावली जातात की त्यातनं सहज सुटता येईल, म्हणजे न्यायालयात ते प्रकरण टिकूच शकणार नाही। त्यामुळे पोलीस स्टेशनवर आमच्यासारखे लोक अन्याय विरोधात लढत असले तर आमच्यावरती असे कलम लावून ठेवतात की आम्हाला 1000 वेळा कोर्टात जायला लागतं। परंतु रमेश म्हात्रे सारख्यांवरती कलम लावताना सुद्धा पोलीस विचार करून कलम लावतात आणि म्हणून त्यांच्यावरती अशा प्रकारचे मोठे गुन्हे पुढे न्यायालयात टिकू शकत नाही किंवा सिद्ध होऊ शकत नाही। तेव्हा
विद्याताई, सगळं कुठेतरी अटक करायच्या माध्यमांचा दबाव, विरोधकांचा दबाव, यामुळे अटक करायचा सोपस्कार पार पडला पोलिसांनी आणि मग थातूर मातूर कलम लावून लगेच जामिनावर सुटका होईल अशी तरतूद म्हणजे अशा प्रकारची तजवीज केली असं वाटतंय आपल्याला? निश्चितच कारण ते वजनदार आहेत, पैसेवाले आहेत, सत्ताधारी राजकीय पक्षाचे नगरसेवक आहेत, त्यामुळे हे सगळं सहज शक्य आहे आणि ते सगळं करून त्यांनी दाखवलेलं आहे. त्यामुळे त्यांनी ज्या प्रकारे मारहाण केली होती, नर्सेस असतील, तिथल्या हॉस्पिटलच्या लोक असतील, ते अत्यंत वाईट प्रकारे, म्हणजे कोणीही कधीही अशा प्रकारे हात उचलणं हे चुकीचंच आहे आणि हे केलंय. परंतु आता पुढे बघूया कोर्टामध्ये काय होतं ते. अगदी विद्याताई, धन्यवाद, तुम्ही झी24 तासशी बोललात त्याबद्दल. दरम्यान या प्रकरणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी थोड्या वेळापूर्वी काय म्हटलेलं होतं बघूया. कारवाई जी आहे ही दोषींवरती झालेली आहे. कोणालाही पाठीशी जे आहे घालण्याचं काम केलेलं नाही. इकडे कायद्याने त्याचं काम केलेलं आहे, पोलिसांनी त्यांचं काम जे आहे ते केलेलं आहे त्या ठिकाणी आणि तुम्हाला माहिती आहे की पोलीस कस्टडी देखील त्या ठिकाणी मिळालेली आहे.